नमस्कार. अयसोच्या अध्यापक विद्यालयात एका विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. गोष्ट सांगणे अध्यापनाचे एक साधन. आता गोष्ट सांगणे हे अध्यापनाचे खूप प्रभावी साधन आहे. मुलांना गोष्ट सांगायला खरंच मोठं कसब लागतं आणि आपल्याकडे प्राथमिक शाळेतील पहिल्या 2 इयत्तांमध्ये तर गोष्ट सांगण्यासाठी म्हणून एखादी तासिका पाहिजे असं एका पुस्तकात लेखक कृष्णकुमार म्हणतात. गोष्टीमुळे मुलांना शाळेत टिकवून आणि रमवून ठेवण्याची समस्या बऱ्याच अंशी दूर होते आणि भारतात तर गोष्टींचा खरोखर खजिना आहे. ज्या समाजाला हजारो गोष्टींचा वारसा लाभलेला आहे त्या समाजासाठी गोष्ट सांगण्याची तासिका ही काही कठीण गोष्ट नाही आहे. आपण शिक्षक होणार म्हणल्यावर साधारण कमीत कमी 30 अशा गोष्टी ज्या शिक्षक कधीही त्यांच्या मर्जीने सांगू शकतील अशा तयार करून ठेवल्या पाहिजेत. दैनंदिन अध्यापनात गोष्ट सांगण्याला एक सन्मानाचं स्थान दिलं जावं असं हे लेखक कृष्णकुमार सांगतात. आता गोष्टींचा खजिना आपल्याकडं भरपूर आहे. आपण म्हणतो पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत, इसापनीतीतल्या गोष्टी आहेत, बोधकथा आहेत, संस्कार कथा आहेत, गणित आणि विज्ञानाच्या पण आपण गोष्टी सांगू शकतो, रामायण महाभारत आहे. या सर्व गोष्टींचा खजिना आपण खरोखर लुटावा. आपण याच्यात काय बघणार आहोत तर गोष्टी सांगण्याचे फायदे काय, गोष्टी सांगण्याची तंत्र कुठली, गोष्ट कशी तयार करायची आणि छात्राध्यापकांसाठी एक छोटा स्वाध्याय. आता सर्वप्रथम गोष्टी सांगण्याचे फायदे. गोष्ट सांगण्यामुळे मुलांचा श्रवण क्षमतेचा विकास होतो. हे बघा, आता गोष्ट ही फक्त लहान मुलांनीच ऐकावी असं काही नाही. म्हणजे प्राथमिकच्या आधीचा जो गट आहे त्यांना तर या विश्वात रमायला आवडतंच, पण प्राथमिक असो माध्यमिक असो अगदी वयस्कर झाल्यावर सुद्धा गोष्ट ऐकायला प्रत्येकाला आवडतं आणि त्यामुळे श्रवण क्षमतेचा विकास करणे गरजेचे ते याच्यामुळे होतो. गोष्टींमुळे शब्दसंपत्ती वाढते. नवीन नवीन शब्द त्यांच्या संपत्तीत वाढत जातात, त्याचे अर्थ कळत जातात, त्याचं आकलन होत जातं. आरोग्यपूर्ण सवयी लावता येतील जर गोष्टी या आरोग्यपूर्ण सवयीच्या आपण तयार केल्या स्वतः. म्हणजे हात धुण्याचं महत्त्व काय आहे किंवा रुमाल वापरण्याचं महत्त्व काय आहे, रस्ता कसा क्रॉस केला पाहिजे, अशा काही सवयींसाठी आपण गोष्टी तयार करू शकतो. चित्र आणि शब्द यांचा सहसंबंध कळतो. कुठल्या चित्रासाठी काय शब्द वापरलाय आणि ध्वनीसुद्धा त्यांना कळतो की कुठल्या अक्षराचा उच्चार कसा केला आहे, हे सुद्धा त्यांना कळतं. पुढचा फायदा आहे अनुभवांचे जग विस्तारते. आपलं मन जे असतं त्या मनात काही गोष्टींमधली पात्र घर करून बसतात. मग वाघ, सिंह, मग त्याच्यातून जे तात्पर्य मिळतं त्या तात्पर्यातून त्यांचं अनुभवांचं जग विस्तारतं. अंदाज बांधण्याचे प्रशिक्षण मिळते. जर गोष्ट आपण अर्धी सांगितली आणि पुढं विचारलं तर ते अंदाज बांधतात गोष्टीत पुढं काय होईल. मुले सर्जनशील होतात. गोष्ट आपण त्यांना स्वतःच तयार करायला सांगितली, एखाद्या चित्रांचा क्रम दिला, काही प्रसंगांचा क्रम दिला, काही छोटी छोटी वाक्य लिहून दिली तर मुलं स्वतः गोष्ट तयार करतात आणि खरोखर त्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. व्याकरणाचे नियम त्याच्यामुळे कळतात. कुठं पूर्णविराम आहे, कुठं स्वल्पविराम आहे, कुठं उद्गारवाचक चिन्ह आहे, हे त्यांना कळतं. याशिवाय वेगवेगळ्या म्हणी कळतात, वाक्प्रचार कळतात. म्हणून गोष्ट ही सांगितलीच पाहिजे. आता गोष्टी सांगण्याची तंत्रे. हे बघा, या चित्रात आपल्याला दिसतंय तसं वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करून सुद्धा आपण गोष्ट सांगू शकतो. ससा आणि कासव, इथं प्रत्यक्ष आपल्याला तो अनुभव मिळतोय. कासव पण आहे, ससा पण आहे आणि त्यांची जी शर्यत लागली आहे ती कुठं संपली हे सगळं दिसतंय आपल्याला या गोष्टीत. नाट्याचा उपयोग करून गोष्ट सांगू शकतो. जर अभिनय केला त्या शब्दांबरोबर
मग आश्चर्य होणे, रडणे कसं असतं तो अभिनय त्यांना कळतो. पारंपरिक पद्धतीने गोष्ट सांगणे ही तर पूर्वापार आलेली पद्धत आहे, कथन पद्धत. त्यामुळं कथा कथन हा एक प्रभावी हे माध्यम आहे. इतिहासात वापरू शकता, मराठीत वापरू शकता, इंग्रजीमध्ये वापरू शकता आणि कथाकथन हे विज्ञानात पण वापरू शकतो, शास्त्रज्ञांच्या गोष्टी. आणि सर्वात उत्तम तर आपले रामायण, महाभारत हे जे महान ग्रंथ आहेत त्या ग्रंथातून सुद्धा आपण विविध बोध घेऊ शकतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने कथन करणे. वेशभूषा करून गोष्ट सांगणे. आपण त्यांची एखादी स्पर्धा पण घेऊ शकतो की वेशभूषा करून तुम्ही गोष्टीचं सादरीकरण करा. पुढील प्रसंगाचा आधार घेऊन गोष्ट पूर्ण करा. आता इथं बघा काही प्रसंग दिलेत, प्रसंग 1 ते 8 दिलेले आहेत. ते वापरून गोष्ट कशी तयार करायची. मग गर्वाचे घर खाली. गोष्ट सांगताना थोडासा आवाजाचा चढ उतार पाहिजे. सुंदरवनात सगळे प्राणी गुण्या गोविंदाने राहत होते. एकदा एक हरिण चरता चरता जंगलाबाहेर गेले. बाहेरील जगाशी पहिल्यांदाच संबंध आल्याने ते हरखून गेले. समोरून एक प्रवासी रेल्वे येताना हरिणाला दिसली. ती प्रवासी रेल्वे जवळ येताच हरिणाने तिच्यासोबत धावायला सुरुवात केली. ती प्रवासी रेल्वे असल्यामुळे ती एका स्टेशनवर थांबली. हरिण मात्र पुढे पुढे धावतच राहिले. आपण रेल्वेला मागे टाकल्याचा हरिणाला फार आनंद झाला. जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे हरिणाने आपण रेल्वेला हरवले अशी फुशारकी मारण्यास सुरुवात केली. सर्व प्राण्यांनी आपल्या अज्ञानामुळे हरिणावर विश्वास ठेवला. मात्र कोल्ह्याला शंका आली. त्याने हरिणाबरोबर जंगलाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. जंगलाबाहेर येताच त्यांना रेल्वे येताना दिसली. पुन्हा एकदा हरिणाने रेल्वेशी शर्यत लावली. नक्की काय घडते हे पाहण्यासाठी कोल्हाही त्या दोघांच्या मागे धावत सुटला. अरे, पण ती रेल्वे प्रवासी रेल्वे नसून मालगाडी असल्याचे हरिणाच्या लक्षात आले नाही. ती मालगाडी कोठेही न थांबता पुढे 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 जात राहिली. हरिण मात्र दमून जमिनीवर बसले. हुश. मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात आले नाही. हे आले. यापुढे कुठल्याही गोष्टीची फुशारकी न मारण्याचे हरणाने मनोमन ठरवले. म्हणून यातून तात्पर्य आपण हेच घ्यायचं आहे. प्रयत्न करत राहा, फुशारकी मारू नका. आता इथं बघा, चित्रावरून गोष्ट तयार करायची. आपल्याला इथं 5 चित्र दिसतात. एक कुत्रा आहे. मग त्याला हाव झाली, त्यांनी लोभ केला, म्हणून त्याचा परिणाम काय झाला ते पहा. लगेच ही गोष्ट तयार केली आहे. प्रत्येक चित्राचं जर वर्णन केलं आणि ते सगळं शाब्दिक वर्णन एकत्र केलं तर एक गोष्ट तयार होते. अर्धी गोष्ट पूर्ण करा. आता इथं बघा एक चित्र दाखवलंय मुलं खेळतानाचं आणि त्याचं वर्णन थोडंसं दिलं आहे. ती गोष्ट त्यांनी अर्धवट ठेवली आहे. पुढे काय झाले असेल कल्पना करायची आणि गोष्ट पूर्ण करायची. मुलांची कल्पनाशक्ती वाढते. कथा पूर्ण करताना काय करायचं हेही त्यांना कळतं. संवादाची रचना कशी करायची, तात्पर्य काय काढायचं आणि कथेला शीर्षक काय द्यायचं. मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा म्हणजे गोष्ट लेखन. आता इथं आपण बघतोय मुद्दे दिलेले आहेत, चित्र पण दिले. प्रत्येक वेळी चित्र दिलं जाईल असं नाही, नुसत्या मुद्द्यांवरून पण त्यांची सर्जनशीलता वाढते की कशी गोष्ट तयार करायची. आता गोष्ट कशी तयार करावी हे आपण पाहायचंय. बघा बरं, आपण गोष्ट कशी लिहितो तर गोष्ट तयार करताना शब्द जपून वापरले पाहिजेत. योग्य ठिकाणी अलंकारिक शब्द, समानार्थी शब्द, म्हणी, विरामचिन्हे यांचा समावेश करण्यात यावा. गोष्टीला योग्य असे शीर्षक, तात्पर्य असावे. गोष्टीचे 3 भाग पडतात. मुख्य संकल्पना,
जसं लोभी कुत्रा ही मुख्य संकल्पना आहे. दुय्यम संकल्पना जंगलातील इतर प्राणी, वातावरण निर्मिती ही दुय्यम संकल्पना आहे. आणि शब्दसंग्रह, योग्य त्या शब्दांचा वापर, योग्य तिथे उत्कंठा वाढली पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे आणि तात्पर्य मिळालं पाहिजे, याची काळजी तुम्ही गोष्ट लिहिताना घ्या. आता गोष्टींचा कोश प्रत्येक शिक्षकाने तयार करून ठेवावा. म्हणजे आपल्याला गोष्ट सांगणे ही जी क्रिया आहे ही एक प्रभावी अध्यापन पद्धती म्हणून वापरता येईल. कित्येक शिक्षकांना मुलांना ऐकवण्यायोग्य कथांची उणीव भासत असते, पण कधीकधी तर ते वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील गोष्टी सदृश्य काहीतरी घेऊन येतात आणि मुलांना ऐकवतात. 50-60 कथांचा वैयक्तिक कोश तयार करून त्या पाठ करणं फारसं कठीण नाही. असा कोश तयार करण्यासाठी खालील स्रोतांचा उपयोग करता येऊ शकतो. पहिला आहे पंचतंत्र, कथा सरित सागर, जातक कथा, महाभारत कथा, वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी, पुराणातील कथा. दुसरा आहे देशातील आणि जगभरातील लोककथांचा संग्रह. तिसरा आहे आपल्या भागातील लोककथांचा संग्रह गावातील वयस्कर व्यक्तींच्या मदतीने आपण करायचा आहे. आणि चौथा आहे ऐतिहासिक कथा. पाचवा आहे स्थानिक घटना ज्यांची गोष्ट बनू शकेल. बघा बरं, असा गोष्टींचा कोश प्रत्येकाने तयार करायचा प्रयत्न करा. आता छात्राध्यापकांना एक स्वाध्याय आहे. पहिला तर कोणत्याही 10 गोष्टींचे वाचन, मनन आणि चिंतन करणे. पाठ करायचे म्हणजे काय करायचंय? गोष्ट वाचायची आहे, ती मनातल्या मनात आठवायची आहे की त्याचा क्रम काय आहे आणि तो क्रम लक्षात घेऊन आपल्याला ती सांगता येते का याचं चिंतन करून पाहायचं आहे. दुसरा स्वाध्याय जो आहे तो म्हणजे आरोग्यपूर्ण सवयी या विषयावर तुम्ही गोष्ट स्वतः तयार करा. आणि याशिवाय आपल्याला गोष्टींचा कोश तर करावयाचाच आहे. म्हणूनच गोष्ट सांगणे ही एक प्रभावी अध्यापन पद्धती किंवा हे एक शिक्षणातलं प्रभावी साधन नक्कीच ठरू शकतं. फक्त भाषा विषय नाही, मराठी, इंग्रजी या हिंदी या भाषा विषयातच नाही तर विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल सगळ्या विषयांमध्ये आपण गोष्ट सांगणे हे एक प्रभावी साधन म्हणून वापरू शकतो. तुम्ही पण नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.